नमस्कार, मी पूजा. तुमचं माझ्या दिव्यांकुर किचनमध्ये खूप 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 स्वागत. तर आजची रेसिपी आहे अंडा बिर्याणी. पाहू शकता किती छान आणि मस्त मोकळं सुटसुटीत बिर्याणी झालेली आहे. अशी बिर्याणी तुम्ही देखील करू शकता. पुढे मी या व्हिडिओमध्ये या रेसिपीची पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बिर्याणी म्हटलं की जरा अवघड वाटते बनवायला. मी ज्या पद्धतीने रेसिपी सांगितली आहे त्याप्रमाणे केली तर सहज तुम्ही हॉटेलसारखी बिर्याणी बनवू शकता. बिर्याणीला कलर पण किती छान आलेला आहे, पाहू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही बिर्याणी केली तर तुमची देखील अशी सुटसुटीत आणि मस्त चमचमीत बिर्याणी तयार होते. तर अशी चमचमीत बिर्याणीची रेसिपी पटकन पाहूयात. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात. आणि काय काय साहित्य लागतंय ते पाहूयात. अंडा बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहे. तुम्ही तांदूळ कोणत्या पण कंपनीचा वापरू शकता. दुकानामध्ये सुट्टे तांदूळ भेटतात ते मी वापरले आहेत. हे अर्धा किलो तांदूळ आहेत आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर एक मोठी वाटी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत. मी इथे एक बाउल घेतलेला आहे. आता हे तांदूळ यात ओतून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ धुताना जास्त रगडून अजिबात धुवायचा नाही. हलक्या हाताने हळुवारपणे तांदूळ धुवून घ्यायचा आहे. तांदूळ छान स्वच्छ धुवून झालेला आहे. आता यात 3 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि अर्धा तास तांदूळ छान भिजवून घ्यायचा आहे. तांदूळ भिजल्याने भात मोकळा होतो, त्यामुळे तांदूळ व्यवस्थित अर्धा तास भिजून कमीत कमी अर्धा तास भिजवून घ्यायचा आहे. तांदूळ छान भिजतोय तोपर्यंत कांदा तळून घेऊयात. त्यासाठी मी इथे 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे असे अडवे कापून घेतलेले आहेत. कांदा छान बारीक कापून घ्यायचा आहे. अडवा कांदा कापल्याने कांदा छान एकसारखा तळला जातो. आता हा कांदा छान तळून घ्यायचा आहे. त्यासाठी मी कढईत तेल छान गरम करून घेतलेला आहे. कांदा तळताना गॅस फुल ठेवायचा आहे. कांदा अदनमधनं हलवत छान तळून घ्यायचा आहे. कांदा तळताना जास्त डार्क रंग नाही करायचा नाहीतर कांदा बिर्याणीमध्ये करपट लागू शकतो. कांदा तळताना एकसारखा हलवत राहायचा आहे आणि कांदा एकसारखा हलवल्याने कांदा एकसारखा तळला जातो. या प्रकारे कांदा तळून घ्यायचा आहे. कांदा छान तळून झालेला आहे. आता हा कांदा काढून घेत आहे. इथपर्यंतच कांदा असा तळून घ्यायचा आहे. कांदा छान तळून झालेला आहे. कांदा मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता तळलेला कांदा थंड करायला ठेवूयात. कांदा थंड होतोय तोपर्यंत अंडे तेलात तळून घेऊयात. तर मी इथे अगोदरच अंडे उकडून घेतलेले होते. मी इथे 8 ते 9 उकडलेले अंडे घेतलेले आहेत आणि त्यांना चमच्याने अशा प्रकारे टोचून घ्यायचं आहे. मी इथं चमच्याने असे त्याला छिद्र पाडून घेत आहे. यामुळे अंड्याला अशा प्रकारे छिद्र पाडून घेतले तर मसाला आतपर्यंत जातो. बिर्याणीला टेस्ट खूप छान येते. ज्या कढईमध्ये मी कांदा तळून घेतला होता तीच कढई मी वापरत आहे. आता त्या कढईमध्ये अर्धा चमचा हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे अंडे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. अंडे तळताना त्यांना सारखं हलवायचं आहे. छान व्यवस्थित हलवत अंडे सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत. साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये अंडे छान तळून होतात. तर अंडे छान तळून झालेले आहेत. आता ते साईडला ठेवून देऊयात. आता आपण बिर्याणीचा भात शिजवून घेऊयात. त्यासाठी मी एका पातेल्यात 4 मोठे तांबे पाणी गरम करायला ठेवलं होतं. ते छान उकळलेलं आहे.
या पाण्यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊयात. 2 ते 3 तेजपत्त्याची पाने, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, 2 ते 3 काळी विलायची, 1 चक्री फूल, 7 ते 8 लवंग आणि 7 ते 8 काळी मिरी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा शहाजिरे घालून घ्यायचे आहेत आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे. ते सालासकट त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. टाकल्याने भात खूप मोकळा होतो. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे तांदूळ मी अगोदरच भिजवून घेतलेले होते, तर बघू शकता छान भिजलेले आहेत. अर्धा तास झालेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये भिजवलेला तांदूळ टाकून घ्यायचा आहे. बिर्याणी करताना तांदूळ अर्धा तास तरी किमान भिजवून घ्यायचा आहे. आता तांदूळ टाकून झालेले आहे, त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यात 2 ते 3 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे. भात शिजताना मीठ जरा जास्तच टाकायचं आहे, कारण आपण हा भात 90% शिजून घेणार आहोत. भातात काही पाणी उरतं ते आपण काढून घेणार आहोत. तुम्ही जर मीठ कमी टाकलं तर भात आळणी होऊ शकतो, त्यामुळे शिजताना मीठ जास्तच टाकून घ्यायचं आहे. तरी तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. भात शिजतोय, त्यानंतर बिर्याणीची ग्रेव्ही तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथे कढई गॅसवरती तापून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि 1 पळी तूप टाकून घेतलेलं आहे. तूप टाकल्याने बिर्याणीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे तूप नक्की टाका. त्यानंतर 1 चमचा जिरे टाकायचे आहेत. जिरे छान तडतडले की इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, अशा प्रकारे उभे चिरून ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. कांदा अदनमधनं हलवत छान सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे. कांदा छान तळून होतोय तोपर्यंत भात शिजला का पाहूयात. आपण भात एकीकडे शिजायला टाकला होता, तो शिजला का पाहूयात. तर पाहू शकता आपला भात छान शिजलेला आहे. त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. तर बघू शकता भात एवढा शिजून घ्यायचा आहे 90%. या प्रकारेच भात शिजून घ्यायचा आहे. राहिलेला भात वाफेवर शिजल्या जातो. भात छान शिजलेला आहे. आता तो एका चाळणीत काढून घेऊयात. त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यावर एक चाळण ठेवलेली आहे. आता त्यावर शिजलेला भात टाकून घ्यायचा आहे. मी पातेल्यातला शिजलेला भात त्यावर सगळा टाकून घेतलेला आहे. आता हा भात थंड व्हायला ठेवून द्यायचा आहे. कढईमध्ये मी कांदा तळायला ठेवला होता, तो कांदा तळला का बघूयात. कांदा पण छान तळलेला आहे. कांदा या प्रकारे तळून घ्यायचा आहे. जास्त तळायचा नाही, जास्त लाल करायचा नाही, इथपर्यंतच कांदा तळून घ्यायचा आहे. छान मिक्स केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे 1 चमचा. त्यानंतर त्याच्यामध्ये 4 ते 5 तिखट हिरवी मिरची अशा प्रकारे मधून चिरून टाकत आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची छान 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची छान परतवून झालेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचा आहे. लाल तिखट टाकायचं आहे 1 चमचा. धना पावडर टाकायचा आहे 1 चमचा. गरम मसाला टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा आणि छान मिक्स करायचा आहे. मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करायचा आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मसाले अजिबात जाळवायचे नाहीत. कमी गॅसवरती व्यवस्थित मसाले परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यात 1 वाटी दही टाकून घ्यायचं आहे.
दही फ्रेश घालायचं आहे, आंबट अजिबात दही वापरायचं नाही। दही पटपट मिक्स करायचं आहे, नाहीतर दही फाटू शकतं। पटपट मिक्स करून घ्यायचं आहे दही। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दही बिर्याणीच्या ग्रेव्हीमध्ये अजिबात फाटू द्यायचं नाही। 2 मिनटं पटपट मिक्स करायचं आहे व्यवस्थित। दही जर फाटलं तर बिर्याणीची टेस्ट पूर्ण बिघडते, त्याच्यामुळे दही अजिबात फाटू द्यायचं नाही। 2 मिनटे छान परतवून द्यायचं आहे। तर बघू शकता 2 मिनटे झालेली आहेत। त्यानंतर त्यात मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता। मी साधारण इथे अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि छान मिक्स करायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि बारीक चिरलेला पुदिना टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करायचंय। व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे मी टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला आणि टोमॅटो छान एकजीव करायचा आहे आणि मसाला आणि टोमॅटो परतताना त्याच्यामध्ये मी एक छोटीशी वाटी पाणी टाकलेलं आहे। पाणी जास्त टाकायचं नाही, थोडंच टाकायचं आहे टोमॅटो आणि ग्रेव्ही शिजण्यासाठी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकल्याच्या नंतर। आता 1 ते 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो आणि ग्रेव्ही 1 ते 2 मिनटं छान शिजवून घ्यायचे आहेत। 1 ते 2 मिनटं झालेली आहेत। टोमॅटो आणि ग्रेव्ही छान शिजलेली आहे। आता त्यात फ्राय केलेले अंडे टाकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। पाहू शकता मी इथे सगळी फ्राय केलेले अंडे ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहेत। 2 अंडी मी साईडला ठेवलेली आहेत, तर मी ह्याच्यामध्ये 6 अंडे टाकून घेतलेली आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये शिजलेल्या भाताची लेयर टाकून घ्यायची आहे। आपल्याला बिर्याणी बनवतोय तर बिर्याणीसाठी आपल्याला इथे शिजलेला भात टाकून घ्यायचा आहे अंड्यावरती आणि एकसारखं करून घ्यायचा आहे भात। त्यानंतर त्याच्यामध्ये तळलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। तळलेला कांदा टाकल्याच्या नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि बारीक चिरलेला पुदिना टाकून घ्यायचा आहे। आणि आता परत उरलेला भात सगळा टाकून घ्यायचा आहे। छान एकसारखा करून घ्यायचा आहे। छान लेयर देऊन घ्यायची आहे आपल्याला भाताची शिजलेल्या। छान एकसारखा केल्याच्या नंतर त्याच्यावरती परत कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि पुदिना टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर कांदा पण टाकून घ्यायचा आहे तळलेला। त्यानंतर मी इथे कलर घेतलेला आहे थोडासा केशरी कलर 1 चमचा। बिर्याणीला कलर खूप छान येतो केशरी रंग टाकल्याने, त्यामुळे बिर्याणी बनवताना रंग नक्की टाका। त्यानंतर मी इथे तवा छान गरम करून घेतलेला आहे गॅसवरती, त्यावर बिर्याणीची कढई ठेवून घेऊयात। त्यानंतर बिर्याणीमध्ये 1 मोठी पळी तूप टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेली अंडी टाकून घ्यायची आहेत। मी 2 तळलेली अंडी साईडला ठेवून घेतली होती, ती त्याच्यामध्ये टाकून घेत आहे। हे चिरलेली अंडी मी त्याच्यामध्ये टाकून घेत आहे। ते मी तळल्याच्या नंतर साईडला ठेवून ठेवले होते, ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत, ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। चिरलेली अंडी बिर्याणीमध्ये टाकले तर खूप छान लागते, बिर्याणीला खूप छान टेस्ट येते। अशा प्रकारे बिर्याणी नक्की करून बघा, खूप छान होते। त्यानंतर त्यात केवडा इसेस टाकून घ्यायचा आहे। केवडा इसेस टाकून घेतलेला आहे। बिर्याणीला अगदी हॉटेलसारखी चव येते केवडा इसेसनी, बिर्याणी लाजवाब बनते। त्यानंतर त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे, भाताची वाफ जाणार नाही अशा प्रकारे झाकण ठेवायचं आहे आणि मोठ्या गॅसवर 2 मिनिटे दम देऊन घ्यायचा आहे बिर्याणीला। त्यानंतर 3 मिनिटे कमी गॅसवरती दम द्यायचा आहे अंडा बिर्याणीला। 5 मिनिटं झालेली आहेत, आता गॅस बंद करून घ्यायचा आहे।
इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बिर्याणीचं झाकण लगेच अजिबात काढायचं नाही. गॅस बंद केल्याच्या नंतर 10 मिनिटांनी झाकण काढायचं आहे. तर 10 मिनिटं झालेली आहेत. आता झाकण काढूयात. वाव, पाहू शकता किती छान बिर्याणी झालेली आहे. मेन म्हणजे बिर्याणीचा तांदूळ किती छान शिजलेला आहे. अगदी मोकळा सुटसुटीत भात झालेला आहे. आणि बिर्याणीचा कलर तर पाहू शकता किती छान आलेला आहे. मस्तच बघू शकता बिर्याणी किती छान दिसत आहे, किती मस्त झालेली आहे. एकसारखा तांदूळ शिजला गेलेला आहे. बिर्याणी अगदी मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि भात देखील पूर्ण 100% शिजलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने बिर्याणी नक्की करा. अंडा बिर्याणी तुम्ही देखील अशा पद्धतीने अंडा बिर्याणी बनवा. खूप छान होते. हॉटेलपेक्षा सुद्धा चवदार होते. घरच्या घरीच ही रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.